काल राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आणि धुळ्यात देखील आता 4 ठिकाणी या निवडणुका होणार आहे। त्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आता ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील शिरपूर असेल, पिंपळनेर असेल, दोंडाईचा असेल या ठिकाणी नगरपरिषदेच्या या निवडणुका होणार आहे। तर शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक ही होणार आहे। 2 डिसेंबरला याचं मतदान आहे। त्या निमित्ताने आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आणि वर्षांपासून या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून होतं। अखेर या निवडणुका आता राज्य आयोगाने जाहीर केलेल्या आहेत। त्यानुसार आता ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे। जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये शिरपूर ही जी काही नगर परिषद आहे, या शिरपूर नगर परिषदेचा जो कार्यकाल आहे हा कार्यकाल 2021 मध्ये संपला होता। त्यानंतर आता ही निवडणूक होत आहे। त्या ठिकाणी जे काही नेते अमरीश पटेल आहेत, या अमरीश पटेलांच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होणार आहे। त्याचबरोबर शिंदखेड्याची जी काही नगरपंचायत आणि दोंडाईचा नगर परिषद आहे, या ठिकाणी मंत्री जयकुमार रावळ यांच्या नेतृत्वात ही या ठिकाणची निवडणूक होणार आहे। तर पिंपळनेर नव्यानेच झालेली नगर परिषद आहे आणि या ठिकाणी देखील या निवडणुका होणार। त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीची निवडणूक होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। कारण जर कधी शिरपूरचा विचार केला तर शिरपूरमध्ये अमरीश पटेल यांचं चांगलं वर्चस्व आहे, तर शिंदखेड्यामध्ये जे काही जयकुमार रावळ मंत्री आहेत यांचं देखील वर्चस्व आहे। या ठिकाणी विकास आघाडी आणि महायुतीमध्ये या ठिकाणी लढत होईल। तर पिंपळनेरमध्ये देखील याच पद्धतीची निवडणूक होणार असल्याने सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे। त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या निवडणुकीनिमित्त आता जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।